नेटवर्क थेरम म्हटल्यानंतर अजून एक जो थेरम आपल्या डोळ्यासमोर येतो त्याला पीमॅक्स थेरम असं म्हणतात. ऍक्च्युली पीमॅक्सचं फुल फॉर्म आहे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. सुपरपोजिशन थेरमचं काम आहे लोड करंट काढणे, थेवेनिनचं काम आहे लोड करंट काढणे, नॉर्टनचं काम आहे लोड करंट काढणे, रेसिप्रोसिटी थेरमचं काम आहे इम्पिडन्स मॅच करणे. हा थेरम सगळ्यापेक्षा वेगळा आहे. याचा मोटो फक्त लोड करंट काढणे नाहीये, तर याचा मोटो त्या रजिस्टर मध्ये यूज झालेली पॉवर डिटरमाइन करणे. म्हणजे मला जर कोणी विचारलं की मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमचा मेन मोटो काय, तर मी म्हणेल की बाळांनो मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमचा यूज करून तुम्ही कुठल्या पण रजिस्टर मध्ये यूज झालेली पॉवर डिटरमाइन करू शकता. उदाहरणार्थ समजा माझ्या घरामध्ये 10-12 अप्लायन्सेस आहेत. लाईट बिल नॉर्मली 1-1.5 रुपये येत होतं. अचानक लाईट बिल वाढलं, 2,000 देन, 2,500 देन, 3,000 देन, 4,000. मला समजायला मार्गच नाहीये की नेमका प्रॉब्लेम काय. मी स्वतः चेक करायचा प्रयत्न केला की असं काय होत आहे की घरामध्ये एवढं लाईट बिल वाढत आहे. तर मी प्रत्येक वस्तूला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम यूज केला आणि प्रत्येक वस्तूची मॅक्झिमम पॉवर डिटरमाइन केली. 10-12 अप्लायन्सेसचा न्यूमरिकल सॉल्व्ह केल्यानंतर मला एक गोष्ट ऑब्झर्वेशन मध्ये आली की माझ्याकडे एक फॅन आहे जो 15 ते 20 वर्ष जुना आहे, ज्याची मॅक्झिमम पॉवर सर्वात कमी आहे का जास्त आहे. तुम्हाला पण माहिती आहे जर घरामध्ये खूप जुन्या मोटर असतील तर त्याचं पॉवर कन्झम्पशन कमी असतं का जास्त असतं. त्यामध्ये उदाहरणार्थ काय, कुठल्या पण एखाद्या वस्तूचं जर तुम्हाला पॉवर डिटरमाइन करायची असेल तर जो थेरम वापरताय त्याचं नाव काय, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. चला याचा मोटो तो कळाला. याचा मोटो लोड करंट डिटरमाइन करणे, याचा मोटो आहे टू डिटरमाइन पी का पी मॅक्स. हा थेरम पूर्णपणे एका थेरमवर डिपेंड आहे ज्याचं नाव आहे थेवेनिन्स थेरम. कोणता, हा थेरम जो आहे तो 3 स्टेप मध्ये सॉल्व्ह केला जातो. थेवेनिनची पहिली स्टेप होती डिटरमाइन व्ही का व्हीटीएच, कॉपी पेस्ट. थेवेनिनची दुसरी स्टेप होती डिटरमाइन थेवेनिन रेजिस्टन्स आर के आरटीएच, कॉपी पेस्ट. तिसरी स्टेप फक्त बदलते. थेवेनिन्स मध्ये तुम्ही लोड करंट काढता, इतर लोड करंट तर काढावा लागतोच पण सोबत तुम्हाला डिटरमाइन करावं लागतो पी का पी मॅक्स. मग आता मला सांगा जर पी मॅक्सचा मी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला तयार करून दिला तर तुम्हाला लोड करंट वापरायची गरज नाही. अंडरस्टँड. सर लक्ष देऊन ऐका. इमॅजिन करा तुम्हाला मी एक नेटवर्क दिलेला आहे, त्याच्यात बॅटरी किती आहेत, करंट सोर्सेस किती आहेत, रेजिस्टर किती आहेत, मला घेणं देणं नाही. पण एक रेजिस्टर मला दिसत आहे त्याचं नाव काय, आर के आर एल. आणि या आर एल मध्ये लोड रेजिस्टर मध्ये यूज झालेली तुम्हाला पी मॅक्स डिटरमाइन करायच्या म्हणजे पॉवर की मॅक्झिमम पॉवर. सांगा बरं स्टेप नंबर 1 काय असते बाळांनो. स्टेप नंबर 1 कोण सांगेल, स्टेप नंबर 1 काय होती, डिटरमाइन व्ही का व्हीटीएच. विसरले वाटते व्हीटीएच ला कोणी कोणी व्हीओसी पण म्हणतं. व्हीओसी म्हणजे ओपन सर्किट व्होल्टेज. ओपन सर्किट व्होल्टेज किंवा थेवेनिन्स व्होल्टेज काढायचं असेल बाळांनो तर लोडला काय करायचं, ओपन करायचं. एवढंच एक काम करायचं, बाकी काही चेंज करत बसायचं नाही. डायग्राम 30 राहील का चेंज होईल, चेंज होते. सो डायग्राम सरांनी परत एकदा रीड्रॉ केली. इकडं सरांनी काहीच केलं नाही, या लोडला सिस्टमॅटिकली काय केलं बोलत चला, ओपन केलं ना, याच्यातलं डिटरमाइन केलं व्ही का व्हीटीएच. ओरं म्हणले मग सर व्हीटीएच कसा काढायचा, व्हीटीएच काढण्यासाठी तुम्ही कशाचा यूज करा. जर ओम्स लॉ ने सॉल्व्ह होत असेल तर व्हेरी गुड, व्हीडीआर ने सॉल्व्ह होत असेल तर व्हेरी गुड, होतच नसेल तर सगळ्यात शेवटी काय वापरा, एक तर केसीएल किंवा केव्हीएल. केसीएल केव्हीएल सहसा वापरायचं नाही. या 2 पद्धतीनेच तुमचा व्हीटीएच डिटरमाइन झाला पाहिजे. 1-2 मिनिटासाठी ऍझ्युम करून चला मला मिळालं व्ही का व्हीटीएच, हो का नाही. मग सांगा थेवेनिन थेरमची या थेरमच्या अजून काय स्टेप बदलल्या का, काहीच बदलल्या, काहीच बदललेलं नाही जशाला तसं. स्टेप नंबर 2 काय असतं मी तुम्हाला सांगतो. स्टेप नंबर 2 मध्ये एक छोटीशी गुड न्यूज देतो मी तुम्हाला, का लक्ष देऊन ऐका. स्टेप नंबर 2 डिटरमाइन आर के आरटीएच. बोला लवकर. हा पण आरटीएच कधी काढायचा, तेव्हाच जेव्हा लोड अननोन असतो. बरं आत्ताच कान ओपन करून ऐका. पोरं म्हणले सर डोक्याच्या वरून गेलं. 1-2 मिनिटासाठी ऍझ्युम करून चला की तुम्हाला लोड दिलेला नाहीये. सो मी इथं आरटीएच काढताय. मग पोरं म्हणले आरटीएच कसा काढायचा, जे सोपं. आताच एक गोष्ट सांगतो, या थेरम मध्ये जो लोड रेजिस्टर असतो तोच तुमचा आरटीएच असतो. हे समजलं का मला सांगा. म्हणजे उदाहरणार्थ एक सर्किट आहे, सर्किटचा लोड रेजिस्टर दिलेला आहे 5 ओम. किती ओम, किती ओम. तो जर 5 असेल तर बाळांनो तुम्हाला आरटीएच काढायची गरज नाही. म्हणजे या थेरम मध्ये जो लोड रेजिस्टर आहे तोच तुमचा थेवेनिन. सो कान ओपन करून ऐका. असं लोड दिलेला असेल एकदम भारी काम झालं. म्हणजे तुम्हाला सेकंड स्टेप अप्लाय करायची गरज. आरटीएच कधी काढायचा कोण सांगेल, जेव्हा लोड दिलेला
नसतो. आताच सांगतो 90% न्यूमरिकल मध्ये लोड दिलेला असतो. जरा व्यवस्थित बघायचं. लोड दिलेला असेल तर सेकंड स्टेप उडवायची डायरेक्ट. समजलं का? लोड दिलेला नसेल तरच आरटीएच काढायची. मी इमॅजिन करून चालत आहे की मला लोड दिलेला नाहीये. जर लोड दिलेला नसेल तर काय करायचं बाळांनो? फटाफट उत्तर द्या बरं. लोडला काय करायचं? ओपन करायचं व्होल्टेजला, शॉर्ट सर्किट करंटला, ओपन सर्किट. डायग्राम तीच राहील का चेंज होईल? डायग्राम चेंज होतो. डायग्राम कशी चेंज होतं लक्ष देऊन आहे का? ही डायग्राम सरांनी कॉपी केली. लोडला सरांनी ऑलरेडी ओपन केलेला आहे. इकडे बघायचं, डिटरमाइन करायचं आर की आरटीएच. आरटीएच म्हणजे कोण असतो? पोरं म्हणले कसा काढायचा ते पण मीच सांगू का? बिंदास वापर करा. सेरीचा नाही तर विषय सांग. आता सांगतो मोस्ट ऑफ द न्यूमरिकल काय दिलेला असतो? आरएल दिलेला असतो. बरं, सो आरएल दिलेला असेल तर त्याचं बेनिफिट घ्यायचं. म्हणजे तुम्हाला सेकंड स्टेप मध्ये आरटीएच काढायची गरज नाही. पोरांमध्ये स्टेप नंबर 3 काय मी सांगतो. स्टेप नंबर 3 बिंदास्त डिटरमाइन करा पी का पी मॅक्स. एक सस्पेन्स आहे की अजून गुट्टे सरांनी तुम्हाला पी मॅक्स चा फॉर्म्युला तयार करून दिलेला नाही. पी मॅक्स चा फॉर्म्युला कसा तयार करायचा मी सांग. फॉर्म्युला मी लगेच पाठ करून घेतो, टेन्शन घ्यायची गरज नाही. सरांनी समजा एक सर्किट ड्रॉ केलं. त्या सर्किटचं नाव आहे ड्रॉ. कोणतं सर्किट? थेवेनिन इक्विव्हॅलेंट सर्किट. सांग बरं थेवेनिन इक्विव्हॅलेंट सर्किट कसं होतं? सगळ्यात पहिले व्ही का व्हीटीएच, आर के आरटीएच. लोडचा यूज कुठे असतो? सर्वात व्हेरी गुड आन्सर. हा लोड, याच्यातून जाणारा करंट आय के आय एल, आर के आरटीएच प्लस मायनस व्ही का व्हीटीएच. एकच लूप आहे. एकाच लूप मधला करंट काढायचा असेल तर कोणता लॉ? व्ही इज इक्वल्स टू आय के आय आर. व्ही ला काय लिहायचं? व्ही का व्हीटीएच. आय ला काय लिहायचं? आय के आय एल. किती रेजिस्टर आहेत? 1 का 2? सिरीज मध्ये असेल तर दोघांची आर एल प्लस आरटीएच. काय हिरो? हो व्हेरी गुड. 9 ते 11 नव्हता, रात्री 12 ते 1 होता. कॅमेरा सुरू एवढा आवाज मारता का काय गंधाला? रात्री 12 ते 1 होतो. मी होतो ना क्लास. तुम्ही चालले कोणी? आयएल चा फॉर्म्युला कसा मिळेल? व्हीटीएच गेला वर आणि दोघं कुठे गेले? खाली गेले. थांबा, गडबड नाही करायची. तुम्ही विसरले वाटतं, थोडं आठवण करून देतो. कोणता थेरम आहे? पी का पी मॅक्स. पी मॅक्स मध्ये 2 रेजिस्टन्सेस काय असतात? सेम असतात. सो आरएल ला काढून काय लिहिता येतं? मग खाली किती आरटीएच झाले कोण सांगेल? 2 झाले. व्हीटीएच अपॉन आरटीएच प्लस आरटीएच. हाऊ मेनी आरटीएच? 2 आरटीएच. ऍक्च्युअली फायनल फॉर्म्युला आहे का? नाही. सर इज स्ट्रगलिंग फॉर पी का पी मॅक्स. आता पी मॅक्स कसं काढायचं मी सांगतो. तुम्हाला माहिती आहे ना पॉवरचा बेसिक फॉर्म्युला काय असतो? आय के आय स्क्वेअर आर. पी ला लिहायचं पी मॅक्स, आय ला लिहायचं आय एल आणि आर ला लिहायचं आर के आरटीएच. आर एल लिहिलं तरी चालतं, कारण आर एल आणि आरटीएच काय. एक काम करायचं, ही आलेली आय एल ची व्हॅल्यू प्रेमाने उचला आणि इथे कॉपी करा. पी मॅक्स इज इक्वल्स टू आय एल चा स्क्वेअर आहे ना, म्हणजे स्क्वेअर घ्यावं लागेल. व्हीटीएच अपॉन 2 टाइम्स ऑफ आरटीएच ब्रॅकेटचा स्क्वेअर इनटू आरटीएच. सो पी मॅक्स इज इक्वल्स टू स्क्वेअरला सेपरेट करू ना, वर आला व्हीटीएच चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर झाला 4 इंटू आरटीएच चा घेतला सरांनी स्क्वेअर इंटू इकडचा आरटीएच घेतला सरांनी वेगळा. एक आरटीएच आणि स्क्वेअर गेट कॅन्सल. उरलं काय रे पोरांनो? उरलं व्हीटीएच चा स्क्वेअर अपॉन 4 इंटू आर के आरटीएच. आरटीएच तुम्ही आरटीएच ला काढून आरएल लिहिलं तरी पण चालेल. सो वाटतं हा फॉर्म्युला असा नाही लिहिता, मी ऑर मध्ये असा पण लिहितो. सो पी मॅक्स इज इक्वल्स टू व्हीटीएच चा स्क्वेअर अपॉन 4 इंटू आरएल. पण एक कंडिशन विसरू नका, इथं आरएल आणि आरटीएच काय असतात? सेम असतात. आता 2 मिनिटासाठी आपण ऍझ्युम करून चालू की आपल्याला पी मॅक्स काढायचा. काय काढायचं आहे? पी का पी मॅक्स सांगा मग. मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरममध्ये पी मॅक्स चा फॉर्म्युला काय? पाठ करा. व्हीटीएच चा स्क्वेअर अपॉन 4 इंटू आरटीएच. रिपीट. व्हीटीएच चा स्क्वेअर अपॉन 4 इंटू आरटीएच. वेट. आता गुट्टे सरांनी डिटरमाइन करायचं पी मॅक्स. तुम्ही सांगा, एखाद्या रेजिस्टर मधली मॅक्झिमम पॉवर डिटरमाइन करायची असेल तर काय लागेल? स्टेप नंबर 1 काय लागेल? स्टेप नंबर 3 ते स्वतःच आहे. स्टेप नंबर 2 तुमची कधी वाचते? जर काय दिलेलं असेल तुम्ही मला सांगा. आता थेवेनिन्स आणि याच्यात काही फरक आहे का? काहीच फरक नाही.
आता पोरं कधी कधी मला विचारतात की सर न्यूमरिकल सॉल्व्ह करताना हे सगळं लिहावं लागतं का? नाही, हे डेरिव्हेशन आहे. विचारलं तरच लिहायचं, न्यूमरिकल मध्ये लिहायचं नाही. न्यूमरिकल मध्ये डायरेक्ट काय पुट करायचा? फॉर्म्युला. मी तुम्हाला फॉर्म्युला डायरेक्ट सांगितला असता मग तुम्ही घरी जाऊन कन्फ्युज झाले असते की आला कुठून, म्हणून छोटे डेरिव्हेशन सांगितलेलं आहे. डोक्यात चाललंय का? मग सांगा बरं, ते पी मॅक्सचा कुठला पण न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे 3 स्टेप. स्टेप नंबर 1 व्हीटीएच काढा. स्टेप नंबर 2 आरटीएच काढा, पण कधी आरएल दिलेला असेल तर आरएल आणि आरटीएच सेम. स्टेप नंबर 3 डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचं. हे सर्किट फिरकिट ड्रॉ करायचं नाही बरं, आता सांगतोय मी. हे तर उगे फॉर्म्युलासाठी तयार केलेलं आहे. डायरेक्ट काय यूज करायचं, म्हणजे काय लिहायचं? कॅल्क्युलेट पी का पी मॅक्स, डायरेक्ट जम्प करायचं फॉर्म्युला. पी मॅक्स इज इक्वल टू व्हीटीएच चा आपण 4 इंटू व्हीटीएच स्टेप नंबर 1 मध्ये भेटला, पुट करा. आरटीएच स्टेप नंबर 2 मध्ये भेटला, पुट करा. सॉल्व्ह करा, तुम्हाला पी मॅक्स मिळेल. पॉवर कधी पण जास्त मिळते. एखाद्या न्यूमरिकल मध्ये बॅटरी आहे 12 व्होल्टची, न्यूमरिकल मध्ये करंट सोर्स आहे 24 एम्पियरचा. जर 12 आणि 24 पेक्षा जर कमी आन्सर आला, आन्सर चुकलं म्हणायचं. पॉवर सगळ्यात जास्त असते, याला म्हणतात पी मॅक्स थेरम. आता तुम्हीच मला सांगा, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमचा स्वतःचं काय फक्त फॉर्म्युला, बाकी सगळं कॉपी पेस्ट आहे थेवेनिन्स थेरमला. म्हणजे तर तुम्ही थेवेनिन थेरमची प्रॅक्टिस केली, पी मॅक्स करू नका. डबल कशाला प्रॅक्टिस करता, ऐकताय का? जर पी मॅक्सची केली तर थेवेनिनची प्रॅक्टिस करायची गरज नाही. इज दॅट क्लिअर? तुम्हाला दोघांचं एकदा कंपॅरिझन सांगा बरं. दोघांची पहिली स्टेप सांगा. व्हीटीएस डिटरमाइन करा. व्हीटीएस डिटरमाइन करताना लोडला काय करतात? ओपन. थेवेनिन्स आणि पी मॅक्स मध्ये लोड ओपन करायचा, तर नॉर्टन्स मध्ये शॉर्ट. एवढी कॉमन सेन्स आहे ना सर्वांना. स्टेप नंबर 2 डिटरमाइन आर की आरटीएच. लोडला ओपन, व्होल्टेजला, करंटला बाय युजिंग सिरीज अँड. थेवेनिन्स मध्ये लास्ट स्टेप काय होती? लोड करंट काढा, ज्याचा फॉर्म्युला हे बघा इथं आहे, हो ना. इथं लास्ट स्टेप काय? पी मॅक्स काढा, ज्याचा फॉर्म्युला व्हीटीएच चा आपण 4 इंटू मॅक्झिमम टाइम. पोरं फॉर्म्युला लिहिताना चुकून इथं 2 लिहिता. पेपर चेक केलेला आहेत म्हणून अनुभवाचे बोल सांगत आहे. 2 नाही लिहायचं, काय लिहायचं? 4च लिहायचं. आणि एक्झाम मध्ये कधी कधी क्वेश्चन आलेला आहे 4 मार्कला, स्पेशली आता या नवीन स्कीम मध्ये विचारला सुरू झालेला आहे. ऐका जरा लक्ष देऊन. डिराइव्ह द एक्सप्रेशन ऑफ मॅक्झिमम पॉवर इन मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. क्वेश्चन ऐकलं का? क्वेश्चन स्टेट अँड एक्सप्लेन नाहीये. क्वेश्चन असा आहे, डिराइव्ह द फॉर्म्युला ऑफ मॅक्झिमम पॉवर इन मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. यांनी सरळ सरळ विचारले की समोरच्या व्यक्तीला पी मॅक्सचा फॉर्म्युला तयार करून द्या. माझा एक तुम्हाला प्रश्न, मी पी मॅक्सचा फॉर्म्युला डायरेक्ट तुला का तयार केला ना, मग अशा वेळेस तुम्हाला सगळे एक्सप्लेनेशन लिहावं लागतं. म्हणजे तुम्ही स्टार्ट करणार कुठून? स्टेप नंबर 1 पासून. समोरच्याला सांगणार व्हीटीएच भेटला. स्टेप नंबर 2 मध्ये समोरच्याला सांगणार आरटीएच भेटला. आणि स्टेप नंबर 3 मध्ये समोरच्याला सांगणार पी मॅक्स भेटला. हे जे सगळं लिहून देतोय का मी, स्टेप नंबर 1, 2, 3, या कुठल्या पण थेरमच्या स्टेप्स आहेत. स्टेप्स म्हणले की हेच आन्सर लिहायचं. प्रोसिजर म्हणले की हेच आन्सर लिहायचं. एक्सप्लेनेशन म्हटलं की हेच आन्सर लिहायचं. एक्सप्लेनेशन झाल्यानंतर डेरिव्हेशन म्हटलं तरी हेच आन्सर लिहायचं. समजतंय का? सो स्टेप्स पण ह्याच आहेत, प्रोसिजर पण हेच आहेत, एक्सप्लेनेशन हेच आहे, डिस्क्रिप्शन पण हेच आहे, डेरिव्हेशन पण हेच आहे. ऐकलं? फक्त स्टेट नावाचा क्वेश्चन आला तरच स्टेटमेंट लिहायची, अदरवाइज लिहायची गरज नाही. इज दॅट क्लिअर? सांगा शेवटच्या वेळेस मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमला कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह केलं जातं?